ओम नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणम वांछितम वांछितम ओम क्रीम 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 फट स्वाहा या महामंत्राने माता अन्नपूर्णेची म्हणजेच माता शाकंभरीची पूजा उपासना आपण करू शकतो। 2025 पौष महिन्यात 7 जानेवारी ते 13 जानेवारी या काळात शाकंभरी नवरात्र आहे। 13 जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे। या दिवसात आपण शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा करू शकतो। ज्यावेळी पृथ्वीवर दुष्काळ पडला होता, कोणालाही अन्न पाणी मिळण्याचे झाले, पृथ्वीवर सगळे झाडे वेली सुकून गेल्या, तेव्हा भक्तांनी माता अन्नपूर्णेची प्रार्थना केली। माता अन्नपूर्णा शाकंभरी देवीच्या रूपात प्रकट झाली, संपूर्ण पृथ्वी परत सुजल व सुफल केली। हा दिवस पौष महिन्यातील पौर्णिमेचा होता। तेव्हापासून लोक या दिवसात शाकंभरी नवरात्रात अन्नपूर्णेची पूजा व आराधना करतात। त्यामुळे संपूर्ण वर्षात आपल्या घरात अन्नपाण्याची काहीच कमी पडत नाही व माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर राहतो। शाकंभरी देवीचा बेळगावला बनशंकरी या नावाने उत्सव साजरा केला जातो। या कालावधीत तेथे बनशंकरी मातेची पूजा केली जाते। ही देवी सुख व समृद्धी देणारी आहे। तर ही नवरात्र कशी साजरी करायची हे आपण पाहूयात। ज्याप्रमाणे इतर 4 नवरात्र असतात, 2 नवरात्र चैत्र व अश्विन व 2 गुप्त नवरात्र, त्याच प्रकारे हे शाकंभरी नवरात्र देखील आपण साजरी करायची आहे। शाकंभरी देवी म्हणजेच आपली माता पार्वती आपली कुळदेवी होय। या काळात देखील आपल्या कुळदेवीचा पूजा व कुलाचार आपण करायचा आहे। सर्वांना हा कुलाचार कसा करायचा हे माहीतच आहे। आपण देवीची पूजा करायची आहे, ओटी भरायची आहे, अखंड दिवा लावायचा आहे। त्याचबरोबर देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचे आहे। त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। जर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला जमत नसेल तर अन्नपूर्णा देवीची पूजा करून तिच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करून आपल्याला अन्नपूर्णा माताय नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राने कुंकुमार्चन करून स्फटिकाच्या माळेने हा मंत्र 108 वेळा जप देखील आपण करू शकतो। त्याचबरोबर अन्नपूर्णा स्तोत्र, सिद्धकुंजिका स्तोत्र, शाकंभरी अष्टकम या स्तोत्रांचा 11 वेळा पाठ करू शकतो। अशा प्रकारे जमेल अशी सेवा आपण भक्तांनी करायची आहे। तरी शाकंभरी नवरात्र उत्सव सर्वांना सुख व समृद्धी देवो अशीच मातेच्या चरणी प्रार्थना करून झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय।